नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेऊ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर पॉलिटेक्निक ऍडमिशन ॲज पर युअर कॅटेगरी और अ कॅन्डिडेट टाईप. तर या व्हिडिओमध्ये व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जसं आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता काही स्टुडंट म्हणणार मी तर कॅप 1 मध्ये सर ऍडमिशनच नाही घेणार आहे, मी 4 कॅप राऊंड घेणार आहे. तर बघ मित्र, तुला आज नाही उद्या तरी कॉलेजला रिपोर्ट करून ऍडमिशन घेणं चालेल. तर हा फ्युचरसाठी तरी व्हिडिओ कुठेतरी सेव्ह किंवा शेअर करून तरी ठेव. कारण मला असं वाटतं बघा, एखादा विद्यार्थी अमरावतीचा आहे, त्याला पुण्याचं जीपीपी लागलं तर ऑफकोर्स तो एवढ्या दूर ऍडमिशनला जात आहे, तेव्हा डॉक्युमेंटचा काही इश्यू नको यायला. तर खूप भीती होते आणि पॅरेंट्स पण म्हणतात की तुला पण माहित नाही का रे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर अशा वेळेस मला वाटतं की तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि जे पण मी डॉक्युमेंट सांगतो, ज्या नंबर ऑफ फोटोकॉपी सांगतो, ते सगळं रेडी ठेवा. कारण आता कॅप 2, 3, 4 हे खूप फास्टली होते, माहित पण नाही होणार कधी कॅप 4 येऊन गेला. तर त्यामुळे व्यवस्थित हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि इन केस तुम्हाला काही पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा तुम्ही कमेंट बॉक्स चेक करू शकता, तिथे मी पिन करून ठेवलेलं आहे. ते गुगल फॉर्म फिल करा आणि मी तुम्हाला रिच आउट करून तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल. तर चला आता मी व्हिडिओला सुरुवात करतो. यामध्ये मी काल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावतीला गेलो, तिथे त्यांनी खूप छान बॅनर लावलं होतं. त्यावर त्यांनी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार हे मेन्शन केलेलं आहे. तर त्यावरून आपण रेफरन्स घेऊ. सेकंड, मी तुम्हाला एकदम एवढं एका लाईन मध्ये तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करून देईल, तर त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. आणि थर्ड, एक नॉर्मल मी पीपीटी पण बनवली आहे, त्यावरून पण क्लॅरिटी येईल. म्हणजे व्यवस्थित जे पण आहे नाही आहे किंवा फ्युचरमध्ये अराईज होऊ शकते सगळे डाऊट्स क्वेरीज या व्हिडिओमध्ये कव्हर होऊन जाईल. बघा, शासकीय तंत्रनिकेतन अमरावती, इथे त्यांनी क्लिअरली काय मेन्शन केलेलं आहे माहिती आहे का? खालील कागदपत्रे 3 प्रतीत तयार करावी. म्हणजे असं त्यांनी म्हटलेलं आहे की 3 फोटोकॉपीज असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमची मार्कशीट आहे तर त्याच्या 3 फोटोकॉपीज आलं लक्षात. तुम्हाला 3 सेट तयार करून ठेवायचे फॉर एव्हरी डॉक्युमेंट. यामध्ये फर्स्ट डॉक्युमेंट म्हटलेलं आहे एफसी कन्फर्मेशन अप्लिकेशन फॉर्म, पहिला भरलेला फॉर्म, जो तुम्ही पहिला फॉर्म फिल केला होता त्याचं तुम्हाला प्रिंट लागणार. त्यानंतर सेकंड, अलॉटमेंट लेटर स्वतःच्या रजिस्टर्ड लॉगिन मधून काढून आणावे. तर बघा मित्रांनो, जसं तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती, फायनल मेरिट लिस्ट बघा तुम्ही पीडीएफ फाईल क्रिएट केली असेल, तसंच जे अलॉटमेंट तुम्हाला होणार ना, तर त्याची पण एक पीडीएफ फाईल बनवून प्रिंट काढून घ्यायची, कारण हे अलॉटमेंट लेटर तुम्हाला लागणार. देन थर्ड, इयत्ता 10वीची मार्कशीट, 10ची मार्कशीट लागणार. फोर्थ, इयत्ता 12वीची मार्कशीट किंवा आयटीआयची इफ अप्लिकेबल, जर तुम्ही ते पण मेन्शन केलं असेल तर त्याचे पण डॉक्युमेंट्स लागणार तुम्हाला. देन टीसी, शाळा सोडल्याचा दाखला और लेटेस्ट ओरिजिनल टीसी तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात ठेवा की ओरिजिनल टीसी लागणार आहे. त्यानंतर इथे त्यांनी एक टिप पण मेन्शन केली आहे, ओरिजिनल टीसी जमा करण्यात येईल तसेच परत मिळणार नाही, त्यामुळे स्वतः करता 5 झेरॉक्स काढून ठेवावे. तर बघा, जेव्हा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीला वगैरे अप्लाय करता ना, तेव्हा टीसी लागते मित्रांनो. तर टीसीची झेरॉक्स वगैरे काढून ठेवा आणि होत असेल तर एका झेरॉक्स फोटोकॉपीला तर डायरेक्टली लॅमिनेशन करून घ्या. कारण मी तेच केलंय, माझी 10वीची टीसी, पॉलीची, इंजिनिअरिंगच्या सगळ्या टीसीला मी झेरॉक्सला सुद्धा लॅमिनेशन केलंय. कारण सगळ्या झेरॉक्स देता कधी एखादी झेरॉक्स निघून जातं. तर झेरॉक्स काढून ठेवा. त्यानंतर आहे जातीचा दाखला, म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट ऍज पर कॅटेगरी लागू असल्यास, तुमच्या कॅटेगरीनुसार जर लागू असल्यास तुम्हाला लागेल. देन एनसीएल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागू असल्यास. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट स्लॅश नॅशनॅलिटी सर्टिफिकेट और स्लॅश डोमिसाइल सर्टिफिकेट. समजा इन केस तुमच्याकडे डोमिसाइल किंवा नॅशनॅलिटी असेल तर वेल अँड गुड, जर नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट सुद्धा सबमिट करू शकता. त्यानंतर आहे आधार कार्ड. त्यानंतर आहे ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट जर असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सोबतच 3 पासपोर्ट साईज फोटो. तर मी तुम्हाला इथे एक माझं सजेशन देईल की जे पासपोर्ट साईज फोटो आहे ते रिसेंटली काढा आणि खूप छान फोटो काढून घ्या. का बरं? कारण आता माझा डिप्लोमा मागे लावलेला आहे, दिसत नसेल, पण डिप्लोमावर पण मला जोपर्यंत वाटते फोटो येतो तर तो हाच फोटो येतो जो तुम्ही आता सबमिट कराल कॉलेजला. तर म्हणून मला असं वाटतं की फोटो वगैरे चांगलाच द्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाम फॉर्मवर असो, एनरोलमेंट नंबर असो किंवा कुठे पण रेकॉर्डसाठी जर तो फोटो आहे तर तो ओळखू आला पाहिजे. नाही एखादा विद्यार्थी 8वीचा फोटो देतो नवोदयसाठी काढलेला, असं करू नका. चांगला आता रिसेंट फोटो काढून घ्या. एक पेन सही करतं हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. देन फोन पे किंवा गुगल पे किंवा डिजिटल वेनी पेमेंट्स रिसिव्ह केले जाईल, जे पण काही तुमची फीज वगैरे आहे. त्यानंतर आपला रजिस्टर मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही ज्याच्यावरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जो सिम वगैरे ज्या मोबाईलमध्ये आहे तो मोबाईल कॅरी करा. मला असं वाटतं ओटीपी वगैरे लागू शकते, तर सोबत असला पाहिजे. आणि जर काही डॉक्युमेंट्सला घेऊन तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही ऍडमिशन कोऑर्डिनेटर सोबत बोलू शकता. तर हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी जेव्हा मेन्शन केले त्यांनी ऍज पर कॅटेगरीने केले. तर मोरॉरलेस तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही पूर्ण प्रोसेस केली तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागते. तर हे डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत असले पाहिजे आणि 3 फोटोकॉपी असल्या पाहिजे. आता ऍज पर कॅटेगरी कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे त्याच्यावर थोडंसं मी तुम्हाला आयडिया देऊन देतो. बघा, आता माझे पण स्टुडंट, मी जे पर्सनल गायडन्स आणि मेंटरिंग करतो, तर माझ्याकडे प्रत्येक कॅटेगरी मधले स्टुडंट्स आहे. ओबीसी, एससी, एनटी, एसीबीसी, एसबीसी, ओपन कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट. तर मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो. बघा, आता हा जो स्टुडंट आहे हा जनरल ओपन मध्ये येतो.
तर तुम्ही जेव्हा पहिला जो फॉर्म भरलेला आहे ना, जेव्हा स्क्रुटिनी बघा फिजिकल स्क्रुटिनी केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळाली असेल, तर त्या रिसिप्ट मध्ये ना खाली क्लिअरली मेन्शन येते बघा, मी झूम करत आहे, लिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन इन द इन्स्टिट्यूट. हे जे डॉक्युमेंट तुम्ही केले ना, स्टेटमेंट ऑफ मार्कशीट, लेटेस्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट. म्हणजे आता हा ओपन स्टुडंट असल्यामुळे याला कास्ट सर्टिफिकेट म्हणा, एनसीएल किंवा ईडब्ल्यू सुद्धा नाहीये, त्यामुळे ते पण लागत नाहीये. तर तुमच्या जे फॉर्म आहे त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स मेन्शन आहे ना, ते डॉक्युमेंट्स लागणार आहे इन शॉर्ट. आता मी एखादं दुसरं एक्झाम्पल घेतो तुम्हाला समजण्यासाठी. आता हा जो स्टुडंट आहे हा एसीबीसी स्टुडंट आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्ही खाली मेन्शन कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे. स्टेटमेंट ऑफ मार्कशीट, एसएससीच्या मार्कशीट, देन लेटेस्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, देन सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी इन द नेम ऑफ कॅन्डिडेट, याच्या जागी बर्थ सर्टिफिकेट पण चालून गेलं असतं. देन कास्ट सर्टिफिकेट, क्लिअरली मेन्शन कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट. त्यानंतर एनसीएल व्हॅलिड अप टू 31 मार्च ऑफ 2026. इन्कम सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट्स हॅव्हिंग अॅन्युअल इन्कम लेस दॅन 8 लाख. आता हे इन्कम सर्टिफिकेट का बरं मेन्शन आहे, कारण या पॅरेंट्सनी मला स्टील आठवते TFWS ला यस केलं होतं. तर डेफिनेटली तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल जर तुम्ही TFWS ला यस केलंय आणि त्या इन्कम सर्टिफिकेटवर लेस दॅन 8 लाख इन्कम असणं गरजेचं आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएटची पण एक्झाम दिलेली आहे, त्यामुळे इथे सर्टिफिकेट ऑफ पासिंग इंटरमिजिएट एक्झामिनेशन पण म्हटलंय. अजून आपण एका स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊ, ओबीसीच्या स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊया. आता बघा हे स्टुडंट जे आहे ते ओबीसी कॅन्डिडेट आहे. आता या स्टुडंटसाठी जर बघितलं तिथे क्लिअरली मेन्शन आहे मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट. बघा आता इथे बर्थ सर्टिफिकेट आलं, कारण या स्टुडंटनी माइट बी नॅशनॅलिटी किंवा डोमिसाइल नाही दिलं असेल, तर म्हणून बर्थ सर्टिफिकेट म्हटलेलं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि एनसीएल म्हटलेलं आहे. तर इन शॉर्ट मोठामोठी काय आहे, जे डॉक्युमेंट्स तुमचं जे पहिला फॉर्म तुम्ही फिल केला त्याच्या खाली जी लिस्ट दिसतात ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजे, कारण तुम्ही ते क्लेम केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी क्लेम करत आहे मी एनटीचा स्टुडंट आहे किंवा मी ओबीसी कॅटेगरी मधला स्टुडंट आहे, तर जे क्लेम केलेले आहे कशाच्या बेसिसवर केलं, त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवर, तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस लागणार. इन शॉर्ट बाकी रॉकेट सायन्स काही नाही, कारण तुम्ही आता पूर्ण रजिस्ट्रेशन, देन व्हेरिफिकेशन आणि आता पूर्ण प्रोसेस केलेली आहे, तर तुम्हाला पण समजून गेलेलं आहे. पण हे सगळे डॉक्युमेंट सोबत ठेवा. जसं आता एखादा विद्यार्थी विसरण्याचे काय चान्सेस आहे, TFWS स्टुडंट असू शकतो पण त्याच्यावर त्यांनी इन्कम सर्टिफिकेट्स घेऊन नाही जाऊ. एखाद्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएटची एक्झाम दिलेली असावं पण त्याच्याकडे इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट नसावं किंवा त्याला दिसत नसेल. तर हे जे छोटे छोटे मिस्टेक्स होण्याचे चान्सेस आहे, ह्या सगळ्या मिस्टेक्स अवॉइड करा आणि हे सगळे डॉक्युमेंट्स कॅरी करा. आणि मिनिमम 3 फोटोकॉपी कॅरी करायला विसरू नका. फर्स्ट थिंग. सेकंड, आपला रजिस्टर मोबाईल नंबर सोबत ठेवा. थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, थोडं घरच्यांना सांगून ठेवा माझे डॉक्युमेंट्स वगैरे कुठे, इन केस जर तुम्ही ऍडमिशनला गेले काही डॉक्युमेंट्स मिळाला नाही किंवा ऍडिशन लागलं तर लगेच घरी बोलून तुम्ही मागवू शकले पाहिजे. अँड फोर्थ, मला असं वाटतं की आता मी जे सगळ्या गोष्टी कव्हर केल्याच आहे त्याचे सगळे फोटोकॉपीचे सेट्स वगैरे व्यवस्थित बनवून घ्या आणि व्यवस्थित सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला कॉलेजला जायचं आहे प्रॉपरली ते फाईल, ते डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला रिपोर्ट करा आणि ऍडमिशन करा. आय होप तुम्हाला याच्यातून समजलं असेल. आणि अजून पण काही डाऊट्स, डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही असे डाऊट्स असेल जे तुम्हाला पर्सनली डिस्कस करायचे आहे तर गुगल फॉर्म मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म्स आहे किंवा कमेंट्स मध्ये पिंक करून ठेवलेले, तुम्ही ते पण बघू शकता. आणि मला असं वाटतं चांगलंच कॉलेज तुम्हाला मिळणार आहे, नो डाऊट. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं असेल ना मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा. खूप छान पॉडकास्ट तुमच्यासाठी मी लाईन अप करून ठेवलेला आहे आणि तुमचा सपोर्ट असू दे म्हणजे